आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राइब करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात भगवा सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला। याचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील पत्रीपूल कचोरे परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवीन शाखेचे भव्य उद्घाटन ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, उपनेते अल्ताफभाई शेख, जिल्हा प्रमुख धनंजय आबा बोढारे, जिल्हा महिला संघटिका वैशाली दरेकर राणे, जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे, विधानसभा प्रमुख नारायण पाटील, शहर प्रमुख शरद पाटील, पाळवे मॅडम, शहर संघटिका माडवे मॅडम, सुनीता ढोले, प्रतिभा पाटील, तस्निमा मॅडम सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यास शाखा प्रमुख आसिफ शेख सह हरिश्चंद्र मात्रे, शत्रुघ्न चौधरी, परवीन भोसले, असलम शेख, हनुमान चौधरी, ताहिर खान, शोएब शेख, फैसल शेख, अरबाज खान, शुभम रुके, सागर पाटील, साहिल खान, गफार शेख, धनंजय कनोज आदी कार्यकर्ते उपस्थित होते। उद्घाटन या ठिकाणी माननीय श्री ज्येष्ठ शिवसैनिक माजी स्थायी समिती सदस्य आणि लातूर माननीय उपनेते अल्ताफभाई शेख, जिल्हा प्रमुख धनंजय आबासाहेब बोढारे, त्याचप्रमाणे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे, त्याचप्रमाणे लोकसभेच्या जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी वैशालीताई दरेकर, शहर प्रमुख शरद पाटील, आमच्या महिला शहर प्रमुख मीनाताई माळवे, पांडेताई, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले पदाधिकारी, आजचा हा सोहळा जो आहे गाव तिथे शाखा अशा प्रकारची घोषणा आपले सर्वांचे लाडके पक्षप्रमुख माननीय वंदनीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी केली होती आणि त्याला अनुसरून या भगवा सप्ताहामध्ये या कचोरा गावामध्ये त्यांचा आदेश पाळून या ठिकाणी नवीन ही शाखा याचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याचं उद्घाटन झालं अशा प्रकारची घोषणा करावी असे मी त्या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो। धर्म आमचा असो कोणता, देश आमचा हिंदुस्थान, या महाराष्ट्राच्या मातीचा आम्हा असे दृढाभिमान, आम्हा असे दृढाभिमान असं म्हणत त्यांनी ही भगवा पताका अल्ताफच्या खांद्यावर दिली। ते आमचे सर्वी सुद्धा शाबीर भाईंना मानवंदना देतो। सन्माननीय व्यासपीठ आणि आमचे वरिष्ठ ज्यांनी शाबीर भाई दिघे साहेबांसोबत काम केले ते आमची शहराची या सर्वांना अल्ताफच्या तर्फे हार्दिक आपलं स्वागत करतो, सांगतो। प्रत्येक धर्मालोकांची आणि प्रत्येक जाती धर्मांची आज ओढ जर कोणती अशी ती आहे शिवसेना, आणि त्या शिवसेनेचं प्रतिबिंब म्हणून आज ते सगळे उद्धव साहेबांजवळ पाहत आहेत। आणि आज या शाखेचं उद्घाटन या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते झालं असं मी जाहीर करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट बाकी शाबीर भाई आहेत आपल्या बरोबर आहे आणि दिघे साहेब आहेत, बाकी सर्व आहेत आणि आज जमलेली सर्व आपले पदाधिकारी। हे सगळं प्रताप जो आहे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालीचा आणि जेवढं सोशल मीडियावर तुम्ही काम करा तेवढं निश्चितपणे आपल्याला यश मिळेल। आणि हे सगळी अत्यंत हुशार आणि वेल एज्युकेटेड, डबल ग्रॅज्युएट, कोणी वकील, कोणी आहे असे जे आहेत आणि IT सेलमध्ये काम करतात आणि ते मशाल घरावर आणि मग त्यांच्या लक्षात येतं की बाबा इथे कोण आहे आणि कोण आपल्याला, त्यामुळे माझ्याशी वाटते बाकी काही वाटते
आणि विशेष करून वैशालीताईचा मशाल जो आहे ते मशाल त्यांनी हातात पकडलं त्यावेळी आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं असे शाखेत काम कसं चालतं, शाखेत हे मनसेबींसारखं काम नाही, तोडपाणी नाही. म्हणून म्हटलं की तुम्ही शिवसैनिक म्हणून जाईल, तुला ते बदलायला लावलं. समाज कार्यकर्ता नाही, समाज कार्यकर्ता म्हणजे तोडपाणी का, हे लक्षात ठेवायचं. आपल्या ज्या शाखेत आहे हे सामान्य लोकांपासून सगळे आले पाहिजे आणि त्यांची जी काय प्रॉब्लेम्स आहेत, प्रश्न आहेत ते तुम्ही सोडले. रेशनपासून ते त्यांच्या अनेक समस्या, नवरा बायकोची भांडणं म्हणा आपण सोडली पाहिजे, दिवस द्यायला व्हायचं नाही. हे का सांगतोय, हे आम्ही आमच्या वेळेस केले आणि प्रत्येक वेळेस त्यांचे नंबर तुमच्याकडे आहेत सगळ्यांची, ज्याची मदत लागेल त्याची घ्यायची. आणि हे पण सगळे सुसंस्कृत आहे की शाबीरबाईंचे आणि पिढी हीच महत्वाची असते. त्यामुळे घराणेशाही वगैरे काय, घराण्यात एक नाश्ता निघाला मुख्यमंत्र्यांसारखा, सगळं नाश्त्याने. आणि आताची परिस्थिती अशी आहे की कुठल्याच पक्षाच्या कार्यालयातनं हे प्रश्न सोडवले जात नाही. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. घरोघरी तुम्ही नसलेले काम पण फिरत नाही, समजलं की नाही. आणि एकमेकाशी भांडू नका आणि व्यवस्थित कामं करा, समजलं. आणि सगळा प्रोटोकॉल आपण बाळगला पाहिजे, समजलं. आणि निश्चितपणे एकमेकाचा मान राखून सगळं करायचं. आता तुम्ही थोडं काम करायचं आणि बाकीचं मार्गदर्शन जे आहेत या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्या सर्वांचे सन्माननीय बाळासाहेब शिवसेना उपनेते आता आणि जिल्हा संघटना परिषद आणि शरद पाटील, नारायण पाटील, महिला आघाडीच्या माळवे मॅडम, उपस्थित सर्व शिवसैनिक पदाधिकारी आणि मंत्री, खरोखरच फार आनंद वाटतो. आज विभागामध्ये मोठ्या संख्येला आज आपण शाखेच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी आलेला आहे. खरं म्हणजे भगवत सप्ताह 4 ते 11 हा भगवत सप्ताह समारोपाचा कार्यक्रम आहे आणि आज काय होतं, आपण आज शाखेचं एक चांगलं उद्घाटनाचं काम आज आपण या ठिकाणी करतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतातील राजकीय पक्ष म्हणून आणि 4 स्तंभ आपण या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून लोकांच्या समस्येच्या माध्यमातून आपण आपली चांगली कामं या ठिकाणी कराल. या ठिकाणी आल्यानंतर मला समजा विकास, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि मराठी माणूस, त्या मराठी माणसाची खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी शिवसेनेची संघटना ही स्थापन केली आणि मराठी माणसाला न्याय देण्याचं काम या शिवसेनेने आजपर्यंत केलं. त्याप्रमाणे आज चांगलं काम या शाखेच्या माध्यमातून होणार आहे असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. जास्त भाषण करणार नाही, मला सगळ्यांना जय महाराष्ट्र. आज आपल्या या कचोरे शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते आपल्या हरदास काका मराठे, त्या सगळ्यांचीच हरदास काका आहेत. आमचे जिल्हा प्रमुख सदानंदजी तरवळ, आमचे अत्ताबाई शेख उपनेते, आमचे दुसरे जिल्हा प्रमुख आबा बोडारे, आमचे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे ज्यांनी आता सुंदर मार्गदर्शन केलं. ते तुम्हाला आम्ही म्हटलं नव्हतं की तुम्ही थांबा, आम्ही म्हणत होतो प्रचाराचं भाषण करताय. आमचे शहर प्रमुख शरदजी पाटील, नारायण पाटील, इथले आमचे महिला आघाडीच्या इथल्या शहर संघटिका मीनाताई माळवे, बाकी सर्व आमच्या महिला आघाडीच्या इथल्या महिला आणि मला वाटतं कचोऱ्याच्या या आता नवीन आपल्याला ज्या जॉईन होणार आहेत त्या दोन्ही महिला आणि आसिफ आणि वकील साहेब, हे सगळं बोर्ड बिड यांचे लोक असतात. आसिफ पण आहे आणि हे पण आहे, वकील आहेत ना ते, त्यामुळे त्यांचं चांगलं काम आहे. आणि इथले सगळे सहकारी बंधूंना आणि भगिनी
काका त्या दिवशी असे ती फोन केला आणि इथे जी काही दरड कोसळली त्याला आम्ही इथे आले होते. माझा हर्षवर्धन पाळायला देखील येऊन गेले होते आणि बघून गेल्यानंतरच ही बरीचशी मंडळी भेटली त्या दिवशी. आणि ते तुम्ही सांगताय त्याप्रमाणे ह्याला प्रेरित होऊनच आसिफ आणि हे सगळे मित्रमंडळी काम करतायत, म्हणजे लोकांना भेटणं आणि त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला उत्कृष्टपणे माहिती आहे, तरी पण शाखेतून उत्कृष्ट असं काम हवं. आता आपल्याला भगवा सप्ताहानिमित्त सदस्य नोंदणी करायची आहे. तुम्ही जास्तीत जास्त सदस्य इथे नोंदणी करून घ्या आणि ते मला वाटतं की शरददादा पाटील यांना तुम्ही ते फॉर्म्स सबमिट करा तिथे, कारण शहर म्हणून ते तिथे येते कल्याणपूर्वक. तर ही कामं तुमच्याकडनं होत राहील. आणि आताच काकांनी सांगितलं की घरगुती भांडणं हे आम्ही सोडवतो. तर काका एक छोटंसं सांगते त्याच्याबद्दल. मी नगरसेविका होते त्यावेळची गोष्ट आहे. शिवाजी नगर शाखेमध्ये मी बसून होते त्या शाखेत आणि मला वैष्णोदेवीला जायचं होतं. त्या संध्याकाळची ट्रेन होती आणि सकाळी एक बाई आली, म्हटली की माझा नवरा फार मारतो, मला खूप त्रास देतो, काहीतरी करा. आता म्हटलं रात्रीची ट्रेन आता करणार कसं एवढ्या फास्ट. म्हणून त्या कार्यकर्त्याला म्हटलं जा रे जरा लोक घेऊन ये की शाखेत बोलवलंय म्हणून त्याला इथे. तो फक्त घरी गेला तिच्या आणि जाऊन सांगून त्याला शाखेत बोलवलंय, शिवसेना शाखेत. तो आला तर नाही शाखेत, पण त्याच्यानंतर तिला कधी मारलं पण नाही आणि भांडण पण केलं नाही. शाखेची ज्यांना पाहिजे त्यांना दहशत आणि शाखेचा आधार आणि शाखेबद्दल आदर या सगळ्या गोष्टी शिवसेनेने निर्माण केल्या आहेत, मान्य बाळासाहेबांनी निर्माण केल्या आहेत आणि त्या आपल्याला अशाच अबाधित राखायच्या. उदाहरण द्यायचं कारण ते होतं की इथे वस्ती आहे, वस्तीमध्ये अशा गोष्टी बऱ्याच होतात, भांडणं एकमेकांची, शेजारणीशी किंवा शेजाऱ्यांची भांडणं होतं, मुलामुलांमध्ये भांडणं होतात. तर ती सोडवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. अधिक जास्त डोक्यावर आलं तर तरी पुरुषांना पाठवून द्यायचं, आपण जास्त घेतलं राहणार हे लक्षात ठेवा. थोडक्यात असं आहे की तुमचा जो हा उत्साह आहे हा असाच अबाधित ठेवा. निवडणुका येतील जातील, निवडणुका येणारच आहेत, पुढच्या येतील, अजूनही येत राहणार आहेत. परंतु शिवसेनेचं जे काम आहे ते 24 तास आणि 365 दिवस सुरू राहतं. ते त्याप्रमाणे तुम्ही करत राहा. कधीही काही अडीअडचण आली तर आम्हाला फोन करा, आम्हाला कळवा. जे काय असेल ते आमच्याकडनं आम्ही तुम्हाला जी मदत लागेल ती नक्की करू, ही मी तुम्हाला या प्रसंगी ग्वाही देते.